विषय हा हमी भावाच्या संदर्भातला आहे की आज जी सर्व नवीन जे कृषी विधेयक मंजूर झाली आणि त्याचं कायद्यात रूपांतर झालं. या नवीन कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये एक मोठी चर्चा देशभर सुरू आहे आणि ती चर्चा ही हमी भावाच्या संदर्भात आहे. आणि खरं तर तुम्ही आपण जर कृषी विधेयकांकडे जर त्याचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये तपशिलात गेलो, तर आपल्याला असं वाटतं की याच्याशी हमीभावाचा काय संबंध आहे. परंतु कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी याला एक अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिली आणि आज देखील पंजाब हरियाणाचे शेतकरी हे तिथल्या रेल्वे रुळावर बसून आहेत आणि त्यांची अशी मागणी आहे की या कृषी विधेयकामध्ये कुठेही हमी भावाचा उल्लेख नाहीये. आणि पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना त्याची भीती वाटते की आज ही जर कृषी विधेयक मंजूर झालेली आहेत, त्याचं कायद्यात रूपांतर आलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा होईल की हळूहळू त्यांना त्यांची जी धान्याची खरेदी ही हमी भावाने होते ती खरेदी बंद होईल. त्यांना दुसरी अशी भीती वाटते की मोठ्या मोठ्या कंपन्या, उदाहरणार्थ अदानी ग्रुप ज्यांनी एक मोठी गुंतवणूक धान्य व्यापारात केलेली आहे, अशा कंपन्या या धान्य व्यापारात उतरतील आणि असं जेव्हा होईल तेव्हा सरकारची खरेदी, धान्याची खरेदी, हमी भावाने होणारी खरेदी ही बंद होईल अशी त्यांना भीती वाटते. आता खरं तर म्हणजे माझी सर्व चर्चा ही हमी भावाच्या संदर्भात आहे आणि मला तुम्हाला काही मुद्द्यांकडे इथे लक्ष वेधायचं आहे की ही कृषी विधेयकांचा सांगितलेला उद्देश काय आहे की त्यांचा उद्देश असा आहे की बाजार समित्यांचं जे प्रभुत्व, त्यांची जी एकाधिकारशाही अशी जी आज कृषी व्यापारावर आहे ती आता बंद होईल आणि व्यापारी हा बाजार समितीला कोणत्याही प्रकारचा कर न देता, कोणत्याही प्रकारचा लायसन्स त्यांच्याकडून न घेता थेटपणे शेतकऱ्याकडून शेतीमाल विकत घेऊ शकेल. आणि असं सांगितलं जातं की आता याच्यामुळे गुंतवणुकीला असं प्रोत्साहक असं वातावरण तयार होईल. अनेक मोठ्या कंपन्या याच्यामध्ये उतरतील आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा होईल आणि या स्पर्धेचा शेतकऱ्यांना फायदा होईल. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे करार शेतीच्या संदर्भामधला की याच्यामुळे शेतकऱ्यांशी थेटपणे करार करता येणं हे आता कंपन्यांना शक्य होईल आणि हा दुसरा त्याचा एक सांगितलेला उद्देश आहे. आणि तिसरा उद्देश असा आहे की जीवनावश्यक वस्तूंचा कायदा, की या कायद्याच्या नुसार जेव्हा व्यापारी खरेदी करतो शेतकऱ्यांकडून आणि त्याची काही साठवणूक करतो तर त्यांनी किती साठा करावा याच्यावरचे जे निर्बंध आहेत त्याच्यामध्ये त्यांना ते निर्बंध आता काढण्यात आले आहेत. म्हणजे त्याच्यावर निर्बंध आहेत पण त्याची मर्यादा खूप मोठी आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे असं सांगण्यात येतं. आता ह्या सर्वांमध्ये कुठेही तुम्हाला हमी भाव हा मुद्दा दिसणार नाही. परंतु झालं असं की पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना असं वाटलं की याच्यामुळे मगाशी मी सांगितलं तसं की कारण पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश ही जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धान्याची खरेदी ही हमी भावाने होते. आणि तुम्ही पहा की गेली अनेक वर्ष देशातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील शेतीमालाच्या भावामध्ये, सर्वच प्रकारच्या शेतीमालाच्या भावामध्ये मोठी घसरण झालेली आहे आणि भारत सरकार आयात शुल्क लावून ती आयात थांबवत आहे आणि शेतकऱ्यांना हमी भाव, विशेषतः या धान्य उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावाने त्यांची धान्याची खरेदी होतीये आणि हे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा खूप जास्त आहेत. आता शेतकऱ्यांना असं का वाटलं असावं की या विधेयकामुळे हमी भावाला धोका उत्पन्न होईल. याचं एक कारण तुम्हाला या कृषी विधेयकामध्ये नाही सापडणार. एक कारण तुम्हाला 2017 सालच्या शांताकुमार कमिटीच्या रिपोर्टमध्ये सापडेल. म्हणजे 2014ला नरेंद्र मोदी सरकार हे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी शांताकुमार कमिटीला सांगितलं की तुम्ही हे अन्नधान्याचं जे वितरण आहे, म्हणजे त्याची हमीभावाने खरेदी, त्याचं वितरण, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी त्यांना ही कमिटी नेमण्यात आली होती. आणि या कमिटीने
साधारणपणे असं म्हटलं की आता सरकारने याच्यातून मागे यावं आणि हे सर्व खाजगी व्यापाऱ्यांकडच्या ताब्यामध्ये देण्यात यावं, अशा तऱ्हेच्या बाजारपेठेला भिमुख अशा सुधारणा त्यांनी सुचवल्या. आणि शांताकुमार समितीने असंही म्हटलं त्या ठिकाणी, नाहीतरी हमीभावाचा फायदा किती शेतकऱ्यांना मिळतोय, तर देशातल्या फक्त 6% शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदा मिळतोय. तेव्हा शांताकुमार कमिटीचा जो रिपोर्ट आहे, या रिपोर्टमध्ये पहिल्यांदा आज जी व्यवस्था आहे, अन्न महामंडळ जे हमीभावाने धान्याची खरेदी करतं, त्या व्यवस्थेला धोका तयार होईल अशा तऱ्हेचे संदेश हा या कमिटीमधून मिळाला. दुसरी एक घटना घडली की हरियाणामध्ये अदानी ग्रुपने धान्याच्या साठवणुकीसाठी अतिशय प्रचंड मोठे, ज्याला सायलोज म्हणतात, अशा सायलोजमध्ये गुंतवणूक केली. आणि हे सायलोज जवळपास 75,000 टन धान्याचा साठा त्याच्यामध्ये होऊ शकतो. अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान त्याच्यात वापरलेलं असतं. आज जे अन्नधान्य साठवलं जातं त्याच्यापेक्षा अतिशय प्रगत तंत्रज्ञान तेथे वापरलेलं आहे. आणि अदानी हा मोठा उद्योग समूह हा याच्यामध्ये पहिल्यांदा उतरला असं आपल्याला दिसतं. आणि या सगळ्याचा परिणाम, आणि तिसरी गोष्ट अशी, म्हणजे मी 3 कारणं तुम्हाला सांगतोय. एक तर हा शांताकुमार कमिटीचा रिपोर्ट, दुसरा अदानी ग्रुपचं त्याच्यामध्ये धान्य व्यापारामध्ये उतरणं, म्हणजे धान्य व्यापारामध्ये थेटपणे त्याला उतरलेलं नाही तरी त्यांनी त्याच्या साठवणुकीच्या मध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. आणि पुढील 30 वर्षासाठी त्या सायलोमध्ये अन्न महामंडळाचं धान्य साठवलं जाईल आणि अदानी ग्रुपला त्याचं भाडं दिलं जाईल, अशा प्रकारचा करार आहे. पण प्रमुख म्हणजे याचा अर्थ अदानी ग्रुप याच्यामध्ये उतरलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि तिसरा मुद्दा असा आला की जे या विधेयकाचे समर्थक आहेत, म्हणजे हे तिन्ही विधेयक शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत असं म्हणणाऱ्या लोकांनी या विधेयकांचा हमीभाव जाण्याशी काहीही संबंध नाही असं न म्हणता, हमीभाव कसे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त नाहीत किंवा त्याचा काही फारसा फायदा होत नाही, तेव्हा शेतकऱ्यांनी हमीभावाच्या ही मागणी सोडून द्यावी, अशाच तऱ्हेचा एक सूर लावला. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ही कृषी विधेयकं आणि हमीभाव यांची एक सांगड घातली गेली. आता त्यामुळे अर्थातच त्याचा मोठा असंतोष तयार झाला. संबंध देशभर तो दिसतो का तुम्हाला, तर त्याचं उत्तर नाही असेल. परंतु हे लक्षात घेऊया की पंजाब, हरियाणा ही मोठी या राज्यामध्ये जिथे मोठी धान्याची खरेदी होते तिथे तर शेतकरी आज देखील रस्त्यावर आहे. कर्नाटकामध्ये देखील त्यातला एक चांगला शेतकऱ्यांचा विरोध पाहायला मिळाला. आणि महाराष्ट्रात माझा अंदाज असा आहे की शेतकऱ्यांना जरी सांगण्यात येत असलं की यांनी खूप स्वातंत्र्य मिळतंय वगैरे, परंतु शेतकरी काहीसा संभ्रमावस्थेत आहे. आणि शेतकऱ्याला देखील अशी एक भीती आहे की प्रचंड मोठ्या कंपन्यांच्या हातात जर शेती व्यापार जाणार असेल, विशेषतः धान्याचा, तर हा छोटा शेतकरी त्यांच्या पुढे टिकू शकेल का, त्याची सौदा शक्ती त्याच्या पुढे टिकेल का, अशा तऱ्हेची सगळी चर्चा आहे. आता मला एका मुद्द्याकडे जायचं की असं म्हटलं जातं की काय हमीभाव म्हटलं आता फक्त ते कागदावरच आहेत, प्रत्यक्षात कोणाला फायदा होतो त्याचा, तर फक्त जसं हा शांताकुमार कमिटीचा जो रिपोर्ट आहे त्यानुसार हे आकडा वारंवार अनेक जण कृषी विधेयकाचे समर्थक, जोरदार समर्थन करणारे लोक म्हणतात की बघा हे फक्त 6% शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. आता ही अतिशय दिशाभूल करणारी मांडणी आहे, कारण चुकीची मांडणी आहे. म्हणजे ते करणाऱ्या लोकांना काही दिशाभूल करायचीच असते असं माझं म्हणणं नाहीये, पण ती चुकीची मांडणी आहे. ती चुकीची अशासाठी आहे की तुम्ही बघा की हे जे 6% शेतकरी, हा 6%चा आकडा जो आपल्या समोर सांगण्यात येतोय, तर तो 6% शेतकरी, या शेतकऱ्याकडून देशातील एकंदर धान्य उत्पादनापैकी किती धान्य, इथे धान्य म्हणत असताना मी गहू आणि तांदूळ असं म्हणतोय, तर एकंदर देशातील गहू आणि तांदळाच्या उत्पादनापैकी किती टक्के धान्य ह्या 6% शेतकऱ्यांकडून घेण्यात येतं. याचं उत्तर आपल्याला दिसेल की साधारणपणे 35% धान्य एकंदर उत्पादनापैकी, देशाच्या एकंदर गहू तांदळाच्या उत्पादनापैकी 35% धान्य हे या शेतकऱ्यांकडून घेण्यात येतं. म्हणजे धान्य जरी फक्त 6% शेतकऱ्यांकडून घेण्यात येत असलं तरी ते 35% इतकं मोठं असल्यामुळे
आणि ते हमी भावाने घेतलेलं असतं. हे हमी भाव हे तुम्हाला दिसेल की आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा जास्त आहेत आणि अर्थातच देशांतर्गत भावापेक्षाही जास्त आहेत. आणि त्यांनी 35% जेव्हा धान्याची खरेदी होते तर त्याचा परिणाम काय होतो, तर एकंदरच देशभरातील धान्याचे भाव हे वाढतात. हे लक्षात घ्या, एकंदरच देशभरातील धान्याचे भाव वाढतात. म्हणजे 6% शेतकरी जे थेटपणे सरकारला धान्य विकतात, त्याच्या पलीकडे इतर जे शेतकरी आहेत जे धान्य सरकारला विकत नाहीत, कारण धान्य खरेदीची तिथे व्यवस्था नाहीये, परंतु ते खुल्या बाजारात जरी विकत घेत असले तरी सुद्धा ह्या 35% धान्य खरेदी सरकारने केली असल्यामुळे त्या इतर शेतकऱ्यांना या धान्याच्या वाढलेल्या किमतीचा फायदा मिळतो. हे आपण लक्षात घेऊया. आणि या संदर्भामध्ये मला रिझर्व्ह बँकेचा एक अहवाल आहे 2017-18. तर रिझर्व्ह बँकेचा अहवाल काय आहे, त्यांनी एक अभ्यास केला की त्यांचं असं म्हणणं, कारण रिझर्व्ह बँक ही जी त्यांना नेहमी महागाईशी त्यांचा संबंध येतो आणि देशातील महागाई वाढू नये हेच रिझर्व्ह बँकेचं मुख्य काम असतं. तर रिझर्व्ह बँकेने असा अभ्यास केला की कोणती कारणं अशी आहेत की ज्याच्यामुळे अन्नधान्याच्या एकंदर शेतीमालाच्या किमती या वाढता आहेत. आता याची अनेक कारणं असतात की समजा शेतीचा उत्पादन खर्च सर्वांचा वाढला तर अर्थातच उत्पादनाच्या किमती वाढतात. शेतमजुरीचे दर वाढले तर हे वाढतात, त्याच्या किमती वाढतात. हमीभाव वाढले तर त्याच्या किमती वाढतात. म्हणजे हमीभाव आणि हमीभावाने केलेली खरेदी वाढली, त्याच्या किमती, धान्याच्या किमती आणि शेतीमालाच्या किमती वाढतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव वाढले तरी सुद्धा या किमती वाढतात. आणि त्यांनी रिझर्व्ह बँकेने असा अभ्यास केला की या सर्व विविध कारणांच्या पैकी सर्वात महत्वाचं कारण कोणतं, तर हमी भावाने होणारी खरेदी. आणि त्यांनी असं म्हटलं की खरेदी जरी फक्त 6% शेतकऱ्यांकडून होत असली तरी सुद्धा याच्यामुळे सर्व देशभरातील धान्याचे भाव वाढलेले आहेत किंवा वाढतात. आणि त्याचा अर्थात त्यांनी दाखवून दिलं. पहिल्यांदा प्रामुख्याने त्यांनी हे दाखवून दिलं. आता जर सरकारने ही धान्य खरेदी थांबवली, म्हणजे हमी भाव, म्हणजे जसं महाराष्ट्रातले ज्या शेतकरी संघटना आहेत, 3 शेतकरी संघटना आहेत, त्यातला एक शेतकरी संघटनेचा जो ग्रुप आहे ते काही म्हणजे कायम आंदोलन वगैरे करण्यामध्ये फारसे नसतात. म्हणजे रघुनाथ दादा पाटील असतील किंवा राजू शेट्टी हे आंदोलक संघटना आहेत. पण तो तिसरा जो गट आहे त्यांचं असं म्हणणं असतं की हमीभाव वगैरे काही मागण्याची काही गरज नाहीये. परंतु जर हमीभाव सरकारने ही जी काही धान्य खरेदी सरकार करतंय ती धान्य खरेदी सरकारने जर थांबवली तर आपल्याला वाटतं फक्त पंजाब हरियाणाचं नुकसान होईल. हे अतिशय चुकीचं आहे. सबंध देशभरातील धान्याचे भाव कोसळतील, हे आपण लक्षात घेऊया. आणि हे कोणीही पाहू शकतं. आता बघा की काही लोक सांगतात की धान्याचे भाव का बरं कोसळतील, सरकार तर फक्त रेशनसाठी धान्य घेतं, सरकार काही शेतकऱ्यांना हमी भाव मिळावेत म्हणून काही धान्य खरेदी करत नसतं. तर ते अतिशय चुकीची समजूत आहे. तुम्हाला कोणालाही जर पाहायचं असेल की सरकार किती धान्य खरेदी करतं तर तुम्हाला कोणी अन्न महामंडळाच्या वेबसाईटवर गेलात तर आपल्याला दिसेल की जेवढा पीडीएस साठी म्हणजे रेशन व्यवस्थेसाठी धान्याची खरेदी आवश्यक असते त्याच्या कितीतरी जास्त, खूप जास्त अशी धान्याची खरेदी सरकार करतं. कारण हमीभाव सरकारने वाढवलेले आहेत आणि पंजाब हरियाणातला प्रत्येक दाणा सरकार खरेदी करतं. आणि त्यामुळे धान्य हे रेशनसाठी लागणाऱ्या धान्यापेक्षा देखील खूप जास्त खरेदी होत असतं. आणि त्याचा परिणाम म्हणून देशभरातील धान्याचे भाव हे आपल्याला वाढलेले दिसतात. आता हे फक्त आलं धान्याच्या बाबतीमध्ये. पण सरकार, हे खरं आहे की सरकार कुठे कुठे धान्याची खरेदी करतं तर आपण बघूया की पंजाब हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये फार मोठी धान्याची म्हणजे गव्हाची खरेदी सरकार करतं. छत्तीसगडमध्ये खरेदी करतं, आंध्र प्रदेशमध्ये करतं, नंतर ओरिसामध्ये खरेदी करतं. त्यामुळे अशी खरेदी सगळीकडे म्हणजे विशेषतः महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने नाहीये, तशी व्हायला पाहिजे, तशी नाही आहे खरं आहे. परंतु जिथे काही होतीये ती सुद्धा जर बंद झाली तर त्याचा फटका सबंध देशभरातील शेतकऱ्यांना, सर्व देशभरातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांना बसेल. आता या धान्याच्या व्यतिरिक्त सरकार जी काही खरेदी करतं ती आहे ती काही प्रमाणात डाळींची खरेदी आहे. म्हणजे तूर आहे, मूग आहे, चणा डाळ आहे. तर एकंदर मी जे आकडे पाहिले की एकंदर देशातील उत्पादनापैकी साधारणपणे 20% एवढी खरेदी सरकार करतं.
आता आपल्याला असं वाटतं की 20% हा आकडा खूप कमी आहे, पण खूप कमी नाही आहे, लक्षात घ्या. ही जर खरेदी सरकारने करणं बंद केलं तर डाळींचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर कोसळतील. आणि इथे आपण लक्षात घेऊया की डाळी ह्या प्रामुख्याने कोरडवाहू शेतीमध्ये होतात आपल्याकडे, आणि या शेतकऱ्याला भारतातली बहुतांश शेती कोरडवाहू आहे, पावसावरची आहे, आणि महाराष्ट्रातली तर तशीच आहे. आणि या शेतकऱ्याला जर या किमती जर खरंच कोसळल्या इतक्या, तर त्याचा प्रचंड मोठा फटका होईल. या शेतकऱ्याला दुसरं कोणतंही अनुदान मिळत नाही. याच्याकडे सिंचन नाहीये, तेव्हा सिंचनाचं अनुदान नाहीये. सिंचन नसल्यामुळे खताचा वापर कमी आहे, त्यामुळे ते अनुदान नाहीये. सिंचन नसल्यामुळे विजेचा वापर कमी आहे, त्यामुळे त्याच्यावरचं अनुदान नाहीये. त्यामुळे हा जो शेतकरी आहे याला कोणत्याही तशा प्रकारचं समर्थन, काही मदत सरकारकडून मिळत नसते. त्यात ही जी काही तुटपुंजी मदत आहे ती खरं तर वाढायला पाहिजे, त्याच्याकडे आपण येऊ. ती देखील म्हणजे आज जर कृषी विधेयकाचे समर्थक जे म्हणतायत की तुम्ही हमी भावाची मागणी सोडून द्या आणि मोकळ्या मनाने आता या विधेयकाचं स्वागत करा आणि फक्त व्यापार, खुला व्यापार एवढंच बोला, तर हे धोकादायक आहे. कारण खुला व्यापार हवाय, स्वातंत्र्य, बाजार स्वातंत्र्य हवंय, परंतु एक किमान पातळीवरचं संरक्षण हवंय, जे आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकऱ्यांना अजिबात मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जी काही हमी भावाने खरेदी होतीये ती नगण्य नाही, हे मी सांगितलं. धान्याच्या बाबतीमध्ये, कापसाच्या बाबतीमध्ये जवळपास 30% खरेदी ही कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करतं. आणि आता पहा तुम्ही की कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव पडलेले आहेत, हमी भावापेक्षा कितीतरी कमी भावाने शेतकरी कापूस विकतो आहे. अशा वेळेला आपल्याला सरकारवर हा दबाव आणायला पाहिजे की कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जास्त खरेदी केंद्र उभारली पाहिजेत. उद्धव ठाकरे सरकारने याच्यावर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियावर दबाव आणला पाहिजे. जास्तीत जास्त कापसाची खरेदी केंद्र उघडण्यात आली पाहिजेत. असं करायच्या ऐवजी आता शेतकऱ्यांनी हमी भावाची मागणी सोडून द्यावी, नाहीतरी हमी भावाचा काही फारसा फायदा होतच नाही, हमी भाव मृगजळ आहेत, अशा तऱ्हेची अत्यंत अतार्किक मांडणी जी केली जाते त्याला प्रखर विरोध केला पाहिजे, असं माझं मत आहे. ते माझं मत काय आहे मी सांगेन, आपल्याला पटतंय का ते तुम्ही बघा. आता आपल्याला ना एक लक्षात घेऊ की तुम्ही बऱ्याचदा असं सांगण्यात येतं की आपण आता जागतिक अर्थव्यवस्थे आहोत, खुला व्यापार आहे तेव्हा, आणि शेतकऱ्यांनी या खुला व्यापारामध्ये सक्षमतेने उतरलं पाहिजे. शेतकऱ्यांनी अन्नधान्याच्या पिकाकडून इतर भाजीपाला, फळं या पिकांकडे वळलं पाहिजे. प्रोसेसिंग इंडस्ट्रीज सुरू झाल्या पाहिजेत. आता ह्या सगळ्याला आपला काहीच विरोध नाही, हे निश्चितपणे झालं पाहिजे. कोरडवाहू शेतकरी जो धान्य उत्पादनामध्ये आहे त्याने देखील इतर पिकांकडे वळलं पाहिजे. मुद्दा असा आहे की ते वळण्यासाठीचा ती क्षमता त्या शेतकऱ्यामध्ये आहे का? आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय शेतीमालाचे भाव हे असे भाव असतात औद्योगिक मालाच्या तुलनेमध्ये कितीतरी जास्त त्याच्यामध्ये चढ उतार असतात. म्हणजे असं आपल्याला दिसत नाही की मोबाईलचे भाव हे एकदम 5,000 रुपयाचा मोबाईल आज 500 रुपयाला विकला जातोय, असं होत नाही. अशा तऱ्हेचे भाव तिथे कोसळत नाहीत. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये शेतीमालाचे भाव प्रचंड कोसळत असतात. आणि अशा वेळेला जर कोणत्याही प्रकारचं संरक्षण हमी भावाचं न देता जर शेतकऱ्याला या खुल्या बाजारात तुम्ही जर सोडून देणार असाल तर अर्थातच तो शेतकरी टिकू शकत नाही. आणि भारतातला हा जो शेतकरी आहे प्रामुख्याने 85% शेतकरी हा अतिशय लहान शेतकरी आहे. आणि असा शेतकरी हा पूर्णतः कोणत्याही प्रकारची मदत नसताना, कोणत्याही प्रकारचं संरक्षण नसताना, आणि विशेषतः मला याच्यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्याबद्दल बोलायचं आहे, अशा शेतकऱ्याला तुम्ही जर तुम्हाला फक्त आम्ही बाजार स्वातंत्र्य देतो आहोत, बाकी कोणतंही आमचं जे हमी भावाचं तुमचं तुटपुंज समर्थन आहे ते देखील आता आम्ही काढून घेऊ, असं हे कोणत्याही प्रकारे पटणारं नाही. लक्षात घेऊया आपण की शेतीमालाचे भाव आणि एकंदर देशाचा विकास, आर्थिक विकास यांचं एक मोठं घनिष्ठ नातं आहे. फक्त शेतकऱ्याचं याच्यामध्ये भलं होतं असं नाही, संबंध देशाचं कसं भलं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याची मांडणी मला असं वाटतं की वारंवार झाली पाहिजे. आणि मग आपल्याला शेतीमालाचे भाव, त्याचा असलेला हमी भावाच्या एका किमान हमी भावाच्या पातळीशी असलेला त्याचा संबंध, हे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल आणि एक आवाज तयार करता येईल. लक्षात घेऊया की जेव्हा शेतीमालाचे भाव वाढतात तेव्हा काय होतं, तर अनेक अभ्यास आपल्याला सांगतात की शेतीमालाचे भाव जेव्हा वाढतात तेव्हा शेतकऱ्याला शेतीमध्ये
जास्त गुंतवणूक करण्यासाठी एक प्रोत्साहन मिळतं. त्याच्यामुळे शेतमजुराचे देखील भाव वाढतात आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो की एकंदरच ग्रामीण भागामध्ये एक आर्थिक चैतन्य येतं. सामान्य लोकांच्या हातात जास्त पैसा येतो. ग्रामीण भागामध्ये सामान्य लोकांच्या हातात जेव्हा जास्त पैसा येतो तेव्हा त्याचा उपयोग, त्याचा परिणाम म्हणून स्थानिक रोजगार निर्मिती होते. इतकंच नाही तर औद्योगिक क्षेत्रातील मालाला देखील उठाव तयार होतो. कारण कृषी क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की जिथे ते श्रमसघन क्षेत्र आहे. म्हणजे तिथे खूप जास्त लोक काम करतात. तेव्हा अशा श्रमसघन क्षेत्रामध्ये जेव्हा पैसा जातो तेव्हा तो जास्त लोकांच्या हातात गेलेला असतो. त्यामुळे असे लोक की ज्यांच्या अनेक गरजा अजून भागायच्या आहेत, असे लोक जेव्हा त्यांच्या हातात पैसा जातो तेव्हा स्वाभाविकपणेच वस्तू आणि सेवा यांच्या मागणीला उठाव येतो. आपण लक्षात घेऊया की जर शहरातला संघटित क्षेत्रातला म्हणजे 6वा वेतन आयोग मिळणारा प्राध्यापक किंवा औद्योगिक क्षेत्रामधले अधिकारी, मोठे म्हणजे संघटित क्षेत्रातले कामगार यांचा जो पैसा जर वाढला, यांची मिळकत वाढली, तर त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम असा होतो की ते त्याची बचत करतात. ते लगेच वस्तू आणि सेवांची खरेदी वाढवत नाहीत, कारण त्यांच्या मुख्य गरजा या भागलेल्या असतात. आणि आज विशेषतः आज तर जेव्हा देशाचा अर्थवृद्धी दर हा झपाट्याने खाली कोसळलेला आहे, तो किती टक्के आला तर -24%. म्हणजे 8%वर तो होता, अधिक 8% वृद्धी दर होता 2 वर्षापूर्वी. तो कोविडच्या आधीच आपण 3%वर आलो. कोविडमध्ये तर आपण 24% आलेला आहे. आणि हा संबंध वर्षाचा आपला या आर्थिक वर्षाचा आर्थिक वृद्धी दर हा 9.5% असेल असं म्हणतात. म्हणजे अर्थव्यवस्थेचं संकुचन होत आहे मोठ्या गतीने. अशा वेळेला, आणि हे का होत आहे तर देशामध्ये वस्तू आणि सेवा यांच्यासाठीची जी मागणी आहे ती मागणीच खूप कमी झालेली आहे. ती मागणी, त्याला अनेक कारण आहेत. नोटाबंदी आहे त्यातलं सर्वात मोठं कारण आहे. त्याचा फार जबर फटका या अर्थव्यवस्थेला बसला आहे. आणि त्यानंतर जीएसटी हा एक फॅक्टर आहे. तर त्याच्यामुळे लोकांच्या हातातली क्रयशक्ती खूप कमी झाली. त्यानंतर लॉकडाऊनचं संकट आलं आणि अशा वेळेला त्यामुळे उत्पादन, या वस्तूंचं उत्पादन हे देखील थांबलेलं आहे. त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती होत नाहीये. लोकांमध्ये प्रचंड बेकारी वाढती आहे. अशा वेळेला आपल्याला लोकांच्या हातात जास्तीत जास्त पैसा कसा जाईल हे पाहिलं पाहिजे. आणि जगभरातल्या सरकारांनी काय केलेलं आहे तर जगभरातल्या सरकारांनी हेच केलंय. पण आपण नेमकं याच्या उलट करतो. आपण काहीच तसं केलेलं नाही. उलट जेव्हा जेव्हा शेतीमालाची निर्यात होण्याची संधी असते, उदाहरणार्थ कांद्याची निर्यात, कांद्याच्या निर्यात बंदी जी झाली, जेव्हा कृषी विधेयकामुळे प्रचंड शेतकऱ्यांना आता बाजार स्वातंत्र्य मिळणार आहे अशा तऱ्हेचं सांगत होते पंतप्रधान, त्याच वेळेला दुसरीकडे ते कांद्यावर निर्यात बंदी लादत होते. आणि ह्याच्यामध्ये प्रचंड विरोधाभास आहे. आता लक्षात घेऊया की कांद्याच्या निर्यात बंदी विरुद्ध लगेच आंदोलन झालं, परंतु काहीच दिवसानंतर ते आंदोलन ओसरून गेलं. याचं एक कारण आहे की कांद्याच्या तरी सुद्धा किमती चढायला राहिल्या, परंतु तरी देखील हा मोठा अन्याय आहे. कारण जेव्हा कांद्याच्या किमती खूप कोसळतात तेव्हा सरकार काही मदत करत नसतं. त्यामुळे कांद्याच्या किमती 100 रुपये जरी झाल्या तरी त्या होऊ दिल्या पाहिजेत असं माझं मत आहे. याचं कारण लक्षात घ्या की आत्ताच्या काळामध्ये आपण जेव्हा निर्यात करतोय कांद्याची, तर हा जो पैसा येतोय तो बाहेरच्या खरीददाराचा पैसा देशाच्या ग्रामीण भागात येतोय. जेव्हा आपण कांद्यावर निर्यात बंदी लादतो तेव्हा बाहेरचा पैसा जो देशाच्या ग्रामीण भागात जाणार असतो तो आपण थांबवलाय. किती हास्यास्पद गोष्ट आहे, किती दुर्दैवी गोष्ट आहे. तर हा जो पैसा गेला असता तर मी सांगितलं तसं एकंदरच ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये चैतन्य निर्माण झालं असतं. परंतु हे आंदोलन आपलं फसलं किंवा ते थांबलं. याचं कारण काय? याचं कारण मला असं वाटतं की आधी मी सांगितलं जे की शेतीमालाचे भाव आणि एकंदरच शेतीचा विकास आणि त्याच्यामुळे होणारा औद्योगिकरणाचा विकास, ही जी साखळी आहे, याचं जे हे जे सर्व ही जी मांडणी आहे, हे जे तथ्यात्मक मांडणी आहे, ही लोकांपर्यंत सातत्याने जितकी जायला हवी तेवढी जात नाही. एक काळ असा होता जेव्हा शेतकरी आंदोलन प्रबळ होतं, तेव्हा शेतकरी आंदोलन हमीभावाची मागणी करत होतं, तेव्हा संबंध राज्यभरातला शेतकरी एकमेकाशी जोडला गेलेला होता. आता काय झालंय की एकदा हमीभावाची मागणी सोडून दिली
की सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणणारी गोष्टच नाहीये. त्यामुळे त्याची राजकीय ताकद ही पूर्णपणे क्षीण झालेली आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न हा फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न बनतो. त्याचा इतर शेतकऱ्यांशी काही संबंध राहत नाही, किंवा इतर शेतकऱ्यांचा प्रश्न हा फक्त त्या शेतकऱ्यांचा प्रश्न उरतो. असं व्हायचं कारण ज्या सर्व शेतकऱ्यांना बांधून ठेवणारी जी गोष्ट होती ती हमी भावाची मागणी, ही मागणी आता त्याची ताकद खूप कमी झालेली आहे. मला आनंद अशा गोष्टीचा होतो की कृषी विधेयकाची जी चर्चा सुरू आली आहे ती त्याचा एक भाग म्हणून हमी भावावर मोठी चर्चा सुरू आली आहे, आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे आज महाराष्ट्रातला शेतकरी जरी आंदोलन करत नसला तरी पंजाब हरियाणाचा शेतकरी हा हमी भावाच्या मुद्द्यावर तिथे रेल्वे रोको करतोय किंवा तिथे रस्त्यावर उतरतोय, त्याचा फार मोठा फायदा हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देखील होतोय असं मला वाटतं. कारण त्यांच्यामुळे हमी भावाची मागणी ही पुन्हा एकदा राजकीय पटलावर येते, आणि असं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मी मगाशी सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्रचंड मोठे चढ उतार असतात. आपण असं म्हणत नाही आहोत की आम्हाला जागतिकीकरणात उतरायचंच नाहीये किंवा आम्हाला खुला बाजार नकोच आहे, असं अजिबात नाहीये. परंतु जगात असा कोणताही देश नाहीये की तो शेतकऱ्याला काही प्रकारचं संरक्षण देत नाही, असा कुठलाच नाहीये. आणि आपला जो कोरडवाहू शेतकरी आहे त्याला कोणतंच संरक्षण नाहीये. त्यामुळे जेव्हा असे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव तीव्र गतीने कोसळतात तेव्हा त्याला किमान एका हमीची संरक्षण मिळालं पाहिजे. आता हे लक्षात घेऊया की हे खरं आहे की जेव्हा सरकार खरेदीमध्ये उतरतं तेव्हा त्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार होतो, त्याच्यामध्ये अकार्यक्षमता असते, अशी अनेक गोष्टी आहेत की, आणि त्या मान्य करूया. परंतु तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही या हमीभावाच्या संरक्षणाच्या पलीकडे जाऊन दुसरा काहीतरी मार्ग आणत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी हमी भावाची मागणी अजिबात सोडता कामा नये. म्हणजे हमी भाव द्यायचे नसतील तर हमी भाव आणि प्रत्यक्ष बाजारातील भाव यांच्यातला फरक शेतकऱ्याला थेटपणे देता येईल का, हा मुद्दा असू शकतो. असे अनेक मार्ग असू शकतात. परंतु हे तांत्रिक तपशील याचा पर्याय तयार करणं हे काही शेतकऱ्यांचं काम नाहीये. शेतकऱ्यांनी आपला राजकीय दबाव हा हमी भावाच्या मुद्द्यावर जोरदारपणे मांडत ठेवलाच पाहिजे, विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी. याच्यामधला मला आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे की हे खरं आहे की आज जे आपलं कृषी धोरण आहे त्याच्यामध्ये झालं असं आहे की ज्या भागामध्ये सिंचन आहे, ज्या भागामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, ज्या भागामध्ये संशोधन पोचलेलं आहे, असं पंजाब हरियाणाचा जो हरित क्रांतीचा पट्टा आहे तिथेच फक्त हमी भावाची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी होते, हे लक्षात घ्या. त्यामुळे ते शेतकरी त्यांना असं वाटतं की आपलं काहीतरी जाणार आहे. आपल्याकडे तसं काहीच होत नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना वाटतं आपल्याला काही मिळतच नाहीये तर जायचा प्रश्न काय. पण ते विसरतायत की तिथली जरी खरेदी थांबली तरी तुम्हाला फटका बसणार आहे धान्य उत्पादक शेतकऱ्यांना. आणि दुसरं असं की जी काही कापसाची खरेदी आहे, जी काही डाळीची खरेदी आहे ती देखील थांबली तर त्याचा जबर फटका बसणार आहे. त्यामुळे हमी भावाशी आजही शेतकरी जोडला गेलेला आहे. पण ते सर्वच्या सर्व हमी भाव खरेदी जी आहे, बहुतांश खरेदी जी फक्त या हरित क्रांतीच्या पट्ट्यात होतीये ती अतिशय चुकीची गोष्ट आहे. मला असं वाटतं की हमी भावाची खरेदी ही विकेंद्रित पद्धतीने व्हायला पाहिजे. ती राज्यांकडे केंद्राने सोपवली पाहिजे, त्याचे पैसे केंद्राने, कारण हमी भाव जाहीर कोण करतं, हमी भाव जाहीर करतं केंद्र सरकार. तेव्हा हमी भावाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. नाही तर हमी भाव जाहीर करायची गरजच काय. फक्त तुम्ही जाहीरच करत नाही तर नरेंद्र मोदी सरकार तर हे सत्तेवरच मुळात आम्ही स्वामीनाथन कमिशनचे भाव देऊ असं म्हणून आलेलं आहे. त्यामुळे ते सोडून द्या, त्याच्याकडे आपण नंतर येऊ. परंतु त्यामुळे विकेंद्रित पद्धतीने हमी भावाची ही खरेदी केली पाहिजे, ही मला अत्यंत आवश्यक गोष्ट वाटते. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी हमी भावाचा मुद्दा सोडू नये, तो दबाव सरकारवर कायम राहिला पाहिजे. तरच कोरडवाहू शेतकऱ्याचा हा जो मुद्दा आहे त्याला मिळणारी अल्प अशी जी मदत आहे किंवा काहीच मदत नाहीये, त्या ती मदत हवी आणि ती कशा प्रकारे द्यायची याची चर्चा होऊ शकेल. परंतु केंद्रीय संबंध राजकीय चर्चा ही शेतकऱ्यांचा राजकीय दबाव हा हमी भावावर असणं हे यासाठी आवश्यक आहे असं मला वाटतं. आता मगाशी एक मुद्दा मी म्हणत होतो की ह्या स्वामीनाथन कमिशन वगैरे, तुम्ही बघा की शेतकऱ्यांना मोदी सरकार सांगताय की आता आम्ही नवीन कृषी विधेयक आणली
आणि तुम्हाला आता बाजार स्वातंत्र्य आहे आणि तुम्हाला भाव मिळणार आहेत, आणि मग त्या कृषी विधेयकाचे समर्थक दुसरे सांगतायत की मग त्यामुळे हमी भाव वगैरेची काही गरज नाही, आता खुल्या बाजारातील भाव महत्वाचे आहेत वगैरे. प्रश्न असा येतो की शेतकऱ्यांना तुम्ही किती फसवणार? तुम्ही 2014च्या मे मध्ये मला वाटतं मोदी सरकार सत्तेवर आलं, पण त्याच्या आधीची नरेंद्र मोदींची भाषणं बघा, त्यात ते आपल्याला सातत्याने सांगतायत की सबंध कृषी स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे आम्ही सर्व उत्पादन खर्च लक्षात घेऊ. म्हणजे त्याच्यामध्ये जमिनीचं जमिनीचा रेंट ज्याला म्हणतात, तो रेंट देखील आम्ही लक्षात घेऊ. म्हणजे जमिनीची जी किंमत असते, ती तेवढी किंमत जर मी बँकेत ठेवले ते पैसे, तर मला जो इंटरेस्ट मिळेल तो देखील आम्ही लक्षात घेऊ. अशा तऱ्हेने आम्ही जे भाव काढू आणि ते भाव मी सत्तेवर आल्यानंतर 12 महिन्याच्या आत तुम्हाला या स्वामीनाथन कमिशन प्रमाणे भाव मिळतील. आता 12 महिन्याच्या आत हे भाव नाही मिळाले. 12 महिन्याच्या आत सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्हाला हे आश्वासन पूर्ण करता येणार नाहीये, आम्ही हे करू शकत नाही. 12 महिन्याच्या आत. त्यानंतर पुढच्या वर्षी कृषी मंत्री आपल्याला सांगतात याच सरकारचे की अहो, स्वामीनाथन कमिशनचं काय घेऊन बसलात? आमचं मध्य प्रदेश मधलं सरकार बघा, ते स्वामीनाथन कमिशनच्या भावापेक्षाही कितीतरी जास्त भाव देत आहे. आणखीन एक खोटेपणा. म्हणजे म्हणजे सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्ही देऊ शकणार नाही, मग सांगितलं की मी आधीच देतोय. त्यानंतर मग आपल्याला अरुण जेटली म्हणतात, त्यावेळेचे अर्थमंत्री, आम्ही स्वामीनाथन कमिशन प्रमाणे भाव केव्हाच द्यायला लागलेलो आहोत, हे असं ते सांगतात. आणि नंतर पुन्हा आणखीन कोलांटी उडी मारतात. अशा प्रकारच्या प्रचंड कोलांट्या उड्या मारत मारत हे सरकार जर आता आपल्याला सांगणार असेल की आता तुम्हाला बाजार स्वातंत्र्य आहे, त्यामुळे त्या बाजारातच काय ते बघा, तर हे शेतकरी मान्य करणार नाही आणि शेतकऱ्यांनी ते मान्य करू नये असं मला वाटतं. मी असं तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू शेती ही अतिशय महत्वाची आहे आणि या कोरडवाहू शेतीला आता मदत रूप असं दुसऱ्या कोणतंही हमी भावाच्या शिवायचं गोष्ट दिसत नाही. जर सरकार हमी भावानी खरेदी करत नाहीये, बऱ्याच कापसाची करतं, काही प्रमाणात डाळीची करतं, परंतु ती जास्त खरेदी त्यांनी करावी ही त्यांच्यावर दबाव आपण आणत राहायला पाहिजे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की आत्ताच्या घडीला जेव्हा सबंध देशाची अर्थव्यवस्था ही ढासळतीये, कृषी क्षेत्रच हे असं क्षेत्र आहे की ज्याचा अर्थवृद्धी दर थोडासा बरा आहे. तो काही खूप बरा आहे असं म्हणता येत नाही, पण तो ढासळला नाहीये इतकंच म्हणू, जितका, कारण कोविडचा तेवढा परिणाम कृषी क्षेत्रावर झाला नाही जेवढा औद्योगिक क्षेत्रावर झाला, तेवढा झालेला नाहीये सुदैवाने. आणि त्यामुळे या ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला पैसा गेला तरच आज एकंदरच आपला औद्योगिक क्षेत्राचा विकास दर देखील वाढू शकतो. परंतु त्यासाठी एका किमान संरक्षणाची गरज आहे. आणि याचा अर्थ असा नाही की आम्हाला बाजार स्वातंत्र्य नको, बाजार खुला झाला पाहिजे, एपीएमसीची एकाधिकारशी नको, परंतु त्याचबरोबर आणखीनही गोष्टी लक्षात घेऊ. आणि जिथे मी पहिला जो मुद्दा मांडला की पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांना कदाचित एक मोठी भीती वाटते की अदानी उद्योग समूह हा उद्योग समूह धान्य व्यापारामध्ये उतरलेला आहे, धान्य साठवणुकीमध्ये उतरलेला आहे. आणि जेव्हा तो धान्य साठवणुकीमध्ये उतरतो तेव्हा तो खरेदीमध्ये देखील उतरेल. आणि जगभरातले जेव्हा मोठं कॉर्पोरेट सेक्टर जेव्हा शेतीमालाच्या व्यापारात उतरतं तेव्हा त्याचा शेतकऱ्यांचा अनुभव अतिशय वाईट आहे. याचं कारण असं, आपल्याला काय प्रकारचं बाजार पाहिजे की अनेक खरीददार बाजारात पाहिजेत. कारण आपला शेतकरी कशा प्रकारचा आहे तर खूप छोटा शेतकरी आहे आणि लाखो शेतकरी असे आहेत. आता हे छोटे छोटे लाखो शेतकरी यांना जर बाजारामध्ये त्यांची सौदाशक्ती वाढायची असेल तर खरीददार देखील अनेक पाहिजेत. खूप खरीददार असतील तर एक स्पर्धा तयार होतील, मग ते खरीददार एकमेकाशी स्पर्धा करून भाव वाढवतील. असं खुल्या बाजारात घडतं, असं घडायला पाहिजे. परंतु त्याच्याऐवजीचा एक प्रचंड मोठा एक उद्योग समूह जर उतरला पुढे तर अर्थातच शेतकरी त्याच्या पुढे टिकूच शकणार नाहीये. त्यामुळे कॉर्पोरेट सेक्टर विशेषतः धान्य वापरात उतरणं हे तसं काही ही धोक्याची सूचना आहे. आणि हे अदानी ग्रुपचा जो सायलोज मध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट, याच्यामुळे पंजाबच्या शेतकऱ्यांना ही भीती वाटते आणि कदाचित ही भीती अजिबातच निराधार नाही. त्यामुळे या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की
आज आपण कृषी विधेयकाची जी चर्चा चालू असताना त्यामुळे हमीभावाचा मुद्दा आलेला आहे. हमीभावाच्या मुद्द्याबद्दल आपण जोरदारपणे हे मांडलं पाहिजे की फक्त 6% शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदा मिळतो हे खोटं आहे. प्रत्यक्ष फायदा हा अनेक शेतकऱ्यांना मिळतो, कारण या 6% शेतकऱ्यांकडून घेतलेली धान्याची खरेदी एकंदर धान्याच्या किमती वाढवते. डाळीच्या बाबतीत खरेदी काही प्रमाणात होते 20%, ती वाढली पाहिजे. कापसाची खरेदी 30% कापूस खरेदी होतो, तोही वाढला पाहिजे, कारण भाव कोसळतील नाही तर. त्यामुळे जो अभ्यास आपल्याला असं सांगतो की 3-4 दिवसापूर्वी इंडियन एक्सप्रेस मधला लेख तुम्ही पहा. इंडियन एक्सप्रेसने एक रिपोर्ट दिला आणि त्यांचं म्हणणं आहे 6% फक्त शेतकऱ्यांना फायदा होतो, चुकीचं आहे. जवळपास 15 ते 25% देशभरातल्या शेतकऱ्यांना या हमी भावाचा फायदा आजही होतो. जेव्हा खरं तर तो खूप जास्त हमीभावाचा फायदा व्हायला पाहिजे विकेंद्रित पद्धतीने, परंतु आता देखील होतो. त्यामुळे हमीभावाची तुम्ही मागणी सोडून द्या वगैरे या गोष्टी आहेत, त्याचा शेतकऱ्यांनी जोरदारपणे प्रतिवाद केला पाहिजे. आणि या हमीभावाचा हा दबाव हा सोडता कामा नये या पुढच्या काळामध्ये. कारण नरेंद्र मोदींनी असं म्हटलेलं आहे की कृषी विधेयकं जरी आली तरी आम्ही शेतीमालाचे हमीभाव हे कायम ठेवू. म्हणजे जे जाहीर केलेले हमी भाव आहेत त्याच्या खाली शेतीमालाचे भाव जाणार नाही याचं आश्वासन ते पुन्हा देत आहेत. तेव्हा आता शेतकरी आंदोलकांवरील जबाबदारी आहे की त्यांनी सातत्याने बाजारपेठेतील भाव शेतकरी ज्या भावाने धान्य विकतोय आणि सरकारने केलेले हमी भाव हे सातत्याने शेतकऱ्यांपुढे मांडले पाहिजेत. आणि केंद्र सरकारला हे सांगितलं पाहिजे की तुम्ही हमीभाव एवढे म्हणताय, तुमचं आता आश्वासन असं आहे, तुम्ही अलीकडेच कृषी विधेयकाच्या वेळेलाच आश्वासन आम्हाला दिलंय की हमीभाव आम्ही त्याचं संरक्षण करणारच आहोत. तर हे बघा किती फरक आहे. म्हणजे उदाहरणार्थ मला वाटतं की मक्याचा हमीभाव 1850 रुपये असेल किंवा 1750, थोडी चूक होत असेल, परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकरी 1000 रुपयाच्या खाली मका विकतोय. म्हणजे काय चाललंय, याला काही अर्थच उरलेला नाहीये. त्यामुळे हे जे नरेंद्र मोदी सरकारने अलीकडेच पुन्हा म्हणजे ही विधेयक मंजूर झाल्यावर पुन्हा मोदींनी दोनदा सांगितलं की आम्ही हमीभावाचं संरक्षण चालूच ठेवणार आहोत. तर आता यापुढे शेतकऱ्यांनी हमीभावाच्या प्रश्नावर जोरदारपणे आवाज उठवला पाहिजे आणि आपलं आंदोलन त्यावर केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि यामध्ये शेती विकास, यामध्येच देशाचा विकास हा दडलेला आहे. मला इथे जे तुम्ही बोलावलं त्या आशिया सदन न्यूजचे चॅनलचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या विषयीची चर्चा ही अशीच घडत राहिली पाहिजे अशी भावना व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.